महाराष्ट्राचा बुलंद आवाज मोदी सरकार हमसे डरती है, अरे महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार करायचं का मोदी सरकार, या मोदी सरकारचं करायचं का, या ईडी सरकारचं करायचं का। आज आमच्या रोहित दादांना 24 तारखेला त्यांना बोलवलं होतं ईडीने, त्यांची चौकशी करून आज ही 1 तारखेला पुन्हा त्यांना बोलवले आहेत। आमचे गोरगरिबांचे काम करणारे आमचे नेते रोहितदादा पवार आणि आमचे जयंतराव पाटील जाणूनबुजून त्यांना ईडी हे नोटीस काढतात आणि लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असतात। या सरकारने गोरगरिबांना काम द्यायचं सोडून आज ईडीला पुढे करतात, पब्लिकला आम्हा लोकांना घाबरतात म्हणून ईडीला पुढे करताना आमचं लक्ष वेधतात। पण आमचं एकच म्हणणं त्यांच्याकडे मागणी आहे का तुम्ही EVM मशीन बंद करा आणि बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, याची आम्ही त्यांना विनंतीच करतो एक प्रकारची। कारण ज्या वेळेला त्यांच्या हातात EVMची मशीन जातो त्यावेळेला ते निवडून येतात, आजही सांगतात की आम्ही 2024ला आमचं सरकार येणार आहे आणि म्हणून ते आमच्या नेत्यांना एक प्रकारचा हे दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि ते दाबल्याच्या नंतर आमच्या लोकांचं लक्ष वेधून घ्यायचं, त्यांचं लक्ष वेगळं जाईल अशा पद्धतीचं हे सरकार करत राहिलेलं आहे। आज कामधंदा इतर राहिलेला नाही, नोकऱ्या राहिलेल्या नाही। MIDC प्रत्येक तालुक्यामध्ये MIDC स्थापना करा आणि लोकांना गोरगरिबांना काम द्या। आज शेतकरी भरपाई देतो चांगल्या शेतकऱ्यांना, आजपर्यंत त्यांना भेटलेलं नाही। कुठे मिळतो नुसत्या लोकांना तिथे शेतीच्या नुकसान भरपाई भेटत आहेत, लोकांसाठी पिण्याचं पाणी भेटत नाही। अशी परिस्थिती निर्माण झाली ज्याच्यावर हा सरकार लक्ष देत नाही। त्यासाठी लोकांना कामधंदा केला पाहिजे, MIDC करा, त्याला कामधंदा मिळाला पाहिजे लोकांसाठी। एवढी कामं पहिल्यांदा करा। आमची एकच सरकारला विनंती राहणार आहे की सरकार तुम्ही बॅलेट पेपर निवडणूक लढा ना, मग बघा आमचं कसं काय होणार आहे ते, आणि मग आमचं कसं सोचा तुम्ही आता आम्हाला जाणूनबुजून दाबण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहेत, हे तुम्ही ठेवा। आम्ही त्याच्यासाठी आज घंटानाद करण्यासाठी आम्ही आलो तहसीलदारामध्ये। रोहितदादांच्या समर्थनार्थ जो आम्ही मोर्चा काढलेला आहे आणि तो मोर्चा ईडीच्या विरोधात असून सदर कुठलाही गुन्हा नसताना राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांना आमदारांवर हे ईडीचं धोतर का राखलं जाते आणि मला वाटतं याच्यावर कारवाई करताना ही शासनाची काय शाही संपते असं आम्हाला वाटते। आणि हे जे खोटं दोटान जे करतात ते कुठंतरी थांबलं पाहिजे आणि ईडीच्या भीतीने सर्वांना आतोनात त्रास होतोय आणि ह्याच्याकडे आमचा ईडीकडे निषेध आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तर्फे निषेध आहे। कोणार्क, अपना शहर अपनी बातें।